इस्रायल इराण संघर्षात भाग घेऊ नका, अन्यथा लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार. येमेनमधील हुती बंडखोरांची अमेरिकेला धमकी. TV9 कडून वार्तांकन सुरू असताना इस्रायलच्या तेल अविवमध्ये हल्ला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या इस्रायलवर प्रतिहल्ला. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू. शाळा कॉलेज बंद. लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी. युद्धग्रस्त इराणमधून आतापर्यंत 1100 भारतीय मायदेशी. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय पुन्हा भारतात परतले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून चिंता व्यक्त. सदस्य राष्ट्रांना तणाव कमी करण्याचे आणि त्यांच्या जबाबदारीचे पालन करण्याचं आवाहन. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू. चंद्रराव तावरे, अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये रस्सीखेच. शरद पवारांचे कार्यक्रम असल्यानं मतदानासाठी जाणार नाहीत. मतदारांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील. माळेगाव कारखाना निवडणुकीसाठीच्या मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. साखर कारखान्यासाठी 500 कोटी अजित पवार कुठून आणणार? अजित पवार राष्ट्रीय नेते पण अजूनही गावातच फिरतात. संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर संदीप देशपांडेंचा निशाणा. संदीप देशपांडे राजकारणात नवीन संयम महत्वाचा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊच निर्णय घेतील. संजय राऊतांचं विधान. कर्जमाफीसाठी योग्य वेळ कधी येणार हे पांडुरंगालाच माहीत. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांसह सुप्रिया सुळेंचा निशाणा. राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजेचा वापर होत असेल तर मंत्र्यानं काही केल्यास इतकं गांभीर्यानं बघण्याची गरज नाही. जयंत पाटलांचा टोला. निवडणुकीत दाखवून देऊ आम्ही मुर्दे आहोत की मर्द. राऊतांच्या मुर्द्यांची सेना आरोपावर गोगावलेंचा दावा. तर यांनी अघोरी विद्येचे खूप प्रयत्न केले पण जमलं नाही. गोगावलेंचा निशाणा. संत तुकाराम महाराज पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. विठुनामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल भेटीची आस मनामध्ये ठेवत पंढरीकडे रवाना. उद्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षण सुरू. 27 ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार. जालन्यात 63,000 शेतकरी अद्यापही मागील वर्षाच्या अनुदानापासून वंचित. सप्टेंबर 2024 मध्ये 412 कोटींचं अनुदान मंजूर. 1,94,113 शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला. सर्वच नद्या इशारा पातळीखाली. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहते. आजही रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढ. धरण क्षेत्रातील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर रेल्वेवर CSMT ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर ब्लॉक असणार. ब्राझीलमध्ये आकाशात शेकडो फूट उंचावर हॉट एअर बलूनला आग. 8 जणांचा मृत्यू. 13 जणांचे प्राण वाचवण्यात यश. व्हिडिओ व्हायरल.